कोळी आणि आगरी गाण्यांची कोकण किनारपट्टीलगत खूप क्रेज आहे। हळदी आणि लग्न कार्यात वाजणारी ही गाणी थेट परदेशात वाजताना पाहून लक्ष वेधले आणि पुढे आली पनवेलची दौलतजादा। आगरी गाणी आणि मराठी तरुणांचा रशियात शूट झालेला एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला। पनवेल परिसरात जमिनीचा शॉर्टकटने आलेला पैसा अशा प्रकारे तरुणींवर उडवला जात असल्याचे पाहून रायगडात याची चांगलीच चर्चा झाली। या व्हिडिओत एका हॉटेलमध्ये हे तरुण आगरी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत। मात्र हे हॉटेल मुंबई पुण्यातले नसून आहे रशियातले। फॉरेनच्या तरुणींसोबत खास आगरी गाण्यावर थिरकण्यासाठी या तरुणांनी थेट उत्तर रशिया गाठले। हे सर्व तरुण आहेत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ असलेल्या गावातले। या दौलतजादांनी थेट रशियात जाऊन मजा मस्ती केली। रायगड जिल्ह्यातल्या पनवेलजवळच्या गावामधल्या तरुणांचा हा व्हिडिओ आहे। रशियातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला। तिथे रशियन नर्तकींची एक खासगी मैफल भरवली आणि आगरी गाण्यावर आगरी स्टाईलने स्वतः मनमुराद नाच केला। सोबतच रशियन नर्तिकांनाही आगरी ठेक्यावर ताल धरायला लावत त्यांच्यावर दौलतजादाही केली। विशेष म्हणजे या तरुणांनीच हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अपलोड केला। सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। मुलींवर पैसे उडवत असलेल्याचे दर्शवित असलेला हा व्हिडिओ पाहून सोशल वेबसाईटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत होते। पनवेलमध्ये जागा विक्रीतून आलेला पैसा अशा प्रकारे उडवला जात असल्याचे पाहून काहींनी नाराजी व्यक्त केली होती। अगदी आगरी फोरमच्या अध्यक्षांनी या घटनेचा निषेध एका वाहिनीवर बोलताना केला, तर काहींनी आगरी गाणे सातासमुद्रापलीकडे नेल्याबद्दल या तरुणांचे कौतुक केले होते। कौतुक करणारे बरेचसे आगरी समाजातील तरुणच जास्त असल्याचे दिसते। समाजातील सर्वजण चुका करत असतात, आमच्याकडूनही झाली असेल, परंतु त्याला प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी व्हॉट्सॲपवर दिली आहे। आपण काही चुकीचं केलेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे।